खरं तर मी लग्नाची आशा सोडून दिली होती, पण मोठी माणसं म्हणतात ते काही खोटं नाही. शेवटी लग्नाच्या गाठी वर बांधलेल्या असतात. रोहन आणि अधिरा बरोबरच माझंही लग्न ठरलंय, ते सुद्धा समर राजवाडेंशी. काही गोष्टी खरंच आपल्या हातात नसतात ना. कदाचित अशा वेळी नियतीवर विश्वास ठेवूनच पुढे जावं. एवढी वर्ष स्वानंदीच्या लग्नाचं भयंकर टेन्शन होतं आम्हाला. आता ती राजवाड्यांच्या राजवाड्याची मोठी सून होणार आहे. एवढी वर्ष झाली आम्ही समरच्या लग्नाची वाट पाहतोय. समरचं लग्न होईल की नाही याविषयीच आमच्या मनात शंका होती. नाही हा, माझ्या मनात नव्हती शंका. मला पूर्ण खात्री होती समरचं लग्न नक्की होणार. हो, पण स्वानंदी बरोबर होईल हे नव्हतं ना वाटलं. आजीच्या मनासारखं झालं. हो ग, आजी खुश. मला ना स्वानंदी खूप समजूतदार आणि गोड मुलगी वाटते. देव करू तसंच असावं. खरं तर मला माझ्या लेकीचं लग्न एवढ्या घाईघाईत करून द्यायचं नव्हतं, पण नशिबाचे खेळ कधी कोणाला चुकलेत का. सुदैवानं राजवाडे फॅमिली ही खूप मोठ्या मनाची. हा, पण माझी नंदू सुद्धा तिच्या मनाच्या श्रीमंतीनं त्यांची मनं जिंकेल. आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद सदैव तिच्या पाठीशी राहणारच आहे. माझं आणि अधिराचं लग्न होतंय ह्याचा आनंद तर आहेच मला, पण इतक्या वर्षांनी माझ्या नंदूताईला एक चांगला जोडीदार मिळणार आहे म्हणून चांगली गोष्ट काहीच नाही.